आजच्या कथेचे नाव आहे आईचे उपकार. रविवारची सुट्टी असल्यामुळे प्रकाश आरामाने उठून चहापाणी उरकून मोबाईल हातात घेऊन बसला होता. प्रकाशची बायको कविता पण ऑफिसला जायची. रविवारची सुट्टी असल्यामुळे तिनेही घर आवरायला घेतले होते. इतक्यात कोणीतरी दार वाजवले. कविताने आवाज देऊन विचारले, कोण आहे? तर बाहेरून आवाज आला, मी पवन. प्रकाश दादा आहे का घरात? कविता म्हणाली, हो आहे, पाठवते. तिने प्रकाशला आवाज दिला, अहो बाहेर कोणीतरी आले आहे, तुम्हाला विचारत आहे. प्रकाश वैतागून म्हणाला, काय राव, रविवारच्या दिवशी पण आरामाने राहू देत नाही. कोण आहे काय माहीत. तो उठला आणि बाहेर जाऊन दार उघडले. बाहेर एक माणूस त्याची वाट बघत उभा होता. त्याचे कपडे मळवटलेले होते. त्याला पाहून अंदाज येत होता की तो कुठेतरी कारखान्यात कामाला असावा. प्रकाश म्हणाला, काय काम आहे? यावर तो म्हणाला, प्रकाश भाऊ, तुम्ही तुमचे जुने घर विकत आहात का? प्रकाश म्हणाला, हो विकायचं आहे. परंतु तुम्ही का बरं विचारत आहेत? पवन म्हणाला, दादा, कुणाकडून तरी कळाले की तुम्ही ते घर विकत आहात. मी तुमचे ते घर घेऊ इच्छितो. मला घराची फार गरज आहे. प्रकाश भाऊ, तसे त्या घराची किंमत काय असेल? प्रकाश म्हणाला, सांगायचे तर 5 लाख आहे, परंतु सोबत बसल्यावर कमी जास्त करून घेऊ. पवन म्हणाला, 3 लाखात नाही जमणार का? प्रकाश म्हणाला, नाही नाही, शेवटचे 4 लाख, मग तुमची पसंत. पवन म्हणाला, ठीक आहे, मी 50,000 घेऊन आलो आहे. आपण इसार पावती करून घेऊया. इतक्या लवकर घर विकले यावर प्रकाशचा विश्वासच बसत नव्हता. कारण किती दिवसापासून तो घर विकण्यासाठी ग्राहक शोधत होता. परंतु कोणीही 2.5 लाखाच्या वर 1 रुपयाही द्यायला तयार नव्हते. कारण ते घर फार छोटे होते. फक्त एक किचन, एक हॉल इतकेच होते आणि मेन रोडही त्या घरापासून खूपच लांब होते. 5 किलोमीटर अंतरावर गावाचा तालुका होता आणि प्रकाश तिथेच राहत होता. कोणताही ग्राहक घर बघायला आला तर तो त्या घराची किंमत खूप पाडून सांगायचा. परंतु पवनने काहीही न बोलता 4 लाख रुपये ठरवून दिले. खरं तर प्रकाशला 3 लाखाची आशा होती. त्याला वाटले होते, अगोदर नाही नाही म्हणून मग जास्तच खुशामत केली तर 3 लाखामध्ये सोडून देऊ. परंतु पवनने असे काही केले नाही. त्याने बाकीची रक्कम देण्यासाठी 2 महिन्याची मुदत मागितली आणि सांगितल्याप्रमाणे 2 महिन्यानंतर बाकीचे 3.5 लाख रुपये घेऊन प्रकाशला आणूनसुद्धा दिले. प्रकाशने सर्व नोंदी पूर्ण करून घर पवनच्या नावावर करून दिले. काही दिवसानंतर प्रकाशच्या एका मित्राच्या बहिणीचे लग्न होते आणि त्याच्या मित्राचे घर त्याच्या जुन्या घरापासून थोड्याच अंतरावर होते. लग्नाला जात असताना प्रकाशला वाटेत त्याचे जुने घर दिसले. पवनने घर खूप छान प्रकारे सजवले होते. घराबाहेर खूप सुंदर फुलझाडे लावलेली होती. घराला सुंदर असे कलर मारलेले होते. बाहेरच्या भिंतीवर लक्ष्मीची पेंटिंगसुद्धा काढलेली होती आणि बाजूलाच एक छोटीशी खोलीही बनवलेली होती. कदाचित स्वयंपाकघर वाटत होते. प्रकाश विचार करत होता, ते घर कसे होते आणि आता कसे दिसत आहे. त्या घराला बघून कधी वाटत नव्हते की हे जुने घर आहे म्हणून. पवनने त्या घराला एकदम नव्या घरासारखे बनवले होते. घराच्या उजव्या बाजूला आईने लावलेले आंब्याचे झाड आता खूप मोठे झाले होते. प्रकाशची नजर त्या झाडाखाली गेली आणि तो अवाकच झाला. झाडाखाली त्याची आई एका लहान बाळाला घेऊन बसलेली होती. तो मनातल्या मनात म्हणाला, अरे आपण तर आईला वृद्धाश्रमात नेऊन सोडले होते, मग आई इथे कशी काय? आपला भ्रम तर नाही ना? त्याला वाटले जाऊन विचारावे आईला इथे कशी म्हणून, परंतु त्याची हिंमत झाली नाही आणि तो तसाच लग्नात निघून गेला. तो लग्नाला गेला खरा, पण त्याचे तिथे मन लागत नव्हते. तो विचार करत होता, मी आज पवनला आईबद्दल विचारूनच राहील. त्याने लग्नात जेवण केले व घराकडे निघाला. तितक्यात वाटेत त्याला पवन भेटला. प्रकाशने पवनला गाडी थांबवून विचारले, प्रकाश भाऊ, तुम्ही इकडे कसे काय? प्रकाश म्हणाला, अरे मी लग्नाला आलो होतो. पवन, तसे तू घर तर छान सजवलेले आहे. प्रकाश म्हणाला, प्रकाश भाऊ, हे घर मी नाही, माझ्या आईने व बायकोने मिळून सजवले आहे. प्रकाशला आईविषयी जाणून घ्यायचे होते. त्याने पवनला लगेच विचारले, माझी आई तुझ्या घरी कशी काय? यावर पवन म्हणाला, भाऊ, हे घर मी तुमच्याकडून फक्त आईसाठी विकत घेतले आहे. प्रकाश म्हणाला, अरे पण तू माझ्या आईला कसे काय ओळखतो? त्यावर पवन म्हणाला, प्रकाश भाऊ, तुम्ही मला ओळखत नाही, परंतु मी तुम्हाला लहानपणापासून ओळखतो. तुम्ही लहानपणापासूनच शहरातच शिकलात, मग तुम्हाला आमच्याविषयी काय माहिती असणार? परंतु मी सांगतो तुम्हाला, मी लहान असताना माझे वडील खूप दारू प्यायचे. दारूच्या व्यसनाने माझ्या आईला मारायचे, दिवसभर उपाशी ठेवायचे. तेव्हा मात्र हिराबाई माझ्या आईला जेवण द्यायच्या, आम्हाला सांभाळायच्या. माझा बाप जे काही कमावत होता ते फक्त दारूतच गमावत होता. असे म्हणून घर खर्च चालण्यासाठी माझी आई लोकांच्या इथे कामाला जायची आणि घर चालवायची. तेव्हा मात्र माझ्या बहिणीला आणि मला हिरा आई सांभाळत होत्या. तुम्ही पण त्यांच्याजवळ नव्हते. हिरा आईला तुमची फार आठवण यायची, म्हणून त्या आम्हाला खूप जीव लावायच्या, मुलाप्रमाणे सांभाळायच्या. काही दिवसानंतर माझे वडील अतिरिक्त दारू प्यायल्यामुळे वारले. म्हणतात ना, बाप कसाही असो, पण बापाचे छत्र नेहमी मुलांवर असायला हवे. आमच्यासोबतही तसेच झाले. आम्हाला कितीतरी वेळेस उपाशी राहायची वेळ यायची, परंतु हिरा आई नेहमी आमच्यासाठी जेवण घेऊन यायच्या. त्यांनी कधीच आम्हाला उपाशी राहू दिले नाही. नंतर माझे मामा आम्हाला घेऊन गेले.
मामाच्या गावातच थोडंफार शिक्षण घेतलं आणि लहान वयातच मामांनी मला एका कारखान्यात कामाला लावून दिले. हळूहळू मोठा झालो, परंतु काही दिवसांनी माझ्या आईने सुद्धा माझी साथ सोडून दिली. नंतर माझी मामी ही माझ्यासोबत नीट वागत नव्हती. ती नेहमी मला काम सांगायची, मला तुच्छ लेखायची. मामाचा माझ्यात खूप जीव होता, परंतु मामीपुढे त्याचे काही चालत नव्हते. मामांनी एक मुलगी बघून तिच्यासोबत माझे लग्न लावून दिले. माझी बायको तशी चांगली निघाली, पण तीही अनाथच होती. तिलाही आईवडील नव्हते. मी ज्या कारखान्यात कामाला होतो तेथील मालकांनी माझे काम बघून मला परमनंट करून दिले. आमच्या कारखान्यात कपडे बनवले जातात. आमच्या मालकाच्या मुलाचा वाढदिवस होता, म्हणून त्यांनी वृद्धाश्रमातील म्हाताऱ्या लोकांना कपडे द्यायचे ठरवले. त्यांनी त्यांची मदत करण्याकरिता मलाही त्यांच्यासोबत वृद्धाश्रमात नेले. कपडे वाटप करत असताना मला हिराई दिसला, म्हणून त्यांना बघून मला खूप आनंद झाला. पण त्या वृद्धाश्रमात आहेत हे बघून फार दुःखही झाले. प्रकाश खाली मान घालून हे सर्व ऐकत होता. पवन म्हणाला, मी घरी आलो आणि माझ्या पत्नीला भूतकाळातील सगळ्या गोष्टी सांगितल्या व हिराईने केलेले उपकारही तिला सांगितले. मी तिला विचारले, आपण आईला घरी आणायचे का? तर तिने लगेच होकार दिला. तीही आईच्या प्रेमाला तरसलेली होती. आम्ही दुसऱ्या दिवशी वृद्धाश्रमात गेलो, आईला भेटलो आणि त्यांनी मला बघताच ओळखले. मी आईला माझ्या बायकोचा परिचय करून दिला. आम्ही दोघांनी त्यांना घरी येण्याची विनंती केली तर त्या तयार झाल्या. त्याही मुलाच्या प्रेमासाठी तरसल्या होत्या. आम्ही त्यांना घेऊन घरी आलो. त्यांच्यासोबत राहिल्यावर कळाले की त्यांना जुन्या घराची खूप आठवण येते. त्या म्हणायच्या, त्या घरात खूप आठवणी आहेत माझ्या. त्या घरात जावंसं वाटत होतं त्यांना. परंतु तुम्ही ते घर विकत आहात हे त्यांना माहीत झाले तेव्हा त्या फार निराश झाल्या. म्हणून मी आईसाठी हे घर विकत घेतले. आईला मुलगा भेटला आणि मलाही आई भेटली आणि माझ्या मुलाला आजी. अशा देवाच्या कृपेने आमचा परिवार पूर्ण झाला. आम्ही या घरात आनंदाने राहतो. प्रकाश भाऊ, तुमच्याजवळ पैसा आलात म्हणून तुम्ही आईचे उपकार विसरलात, परंतु मी कधीच विसरणार नाही. मित्रांनो, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते, पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई मनामनात तशीच ठेवून जाते काही, जीवाचे जीवालाच कळावे असं देऊन जाते काही. आई असतो एक धागा, वातीला उजेड दाखवणारी समईतील एक जागा. घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान, विजून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान. आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई. आई खरंच काय असते? लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते आणि लेकराची माय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.